आणि आता बघूयात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा. बघूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर आणि त्यातली सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत. सिरिया आणि तुर्कस्तानमधल्या भूकंपानंतरच्या परिस्थितीविषयीची. त्यातली सुरुवातीची बातमी आहे तुर्कस्तानच्या इस्केंडमधून एक महत्त्वाची चांगली बातमी अशासाठी म्हणावी लागेल कारण एका विवाहित जोडप्याला या भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आलं. बचाव कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शींनी यावेळी देवाचे आभार मानले आणि जयघोष केलाय. हॅसी मुराद क्लिनिक आणि त्याची पत्नी रझिया यांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आणि स्ट्रेचरवरून त्यांना रुग्णवाहिकेमध्ये नेण्यात आलं होतं. हे जोडपं 109 तास या ढिगाऱ्यात एका छोट्याशा खड्ड्यात आपला जीव मुठीत धरून बसलं होतं. या भूकंपाला आज एक आठवडा पूर्ण होते आणि इस्केंडमधून या शहरातील बचाव कर्मचाऱ्यांनी या भूकंपामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात जो विध्वंस झालाय त्यानंतर 4 दिवसांनंतरही जिवंत व्यक्तींचा शोध अजूनही सुरू आहे. या भीषण भूकंपामुळे मृतांची संख्या ही 25,000च्या पार पोहोचली आहे. ढिगारा उपसण्याचं काम अहोरात्र केलं जात आहे. इथे वाचलेल्यांचा आवाज ऐकू येतोय का यासाठी मदत करते. काही वेळ आपलं काम थांबवतात जेणेकरून यंत्रसामुग्रीच्या आवाजामध्ये असे आवाज येत नाहीत. अशा वेळेला यंत्रसामुग्रीही बंद केली जाते आणि त्यानंतर आवाजाला त्या दिशेने बचाव करायला वेळ येत असतो. या भूकंपामुळे 20,000पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. ही संख्या आता 25,000च्याही पार पोहोचली आहे. भूकंपात जखमी झालेल्या लोकांवर उपचारांसाठी सिरियाच्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना आता बोलवण्यात आले. सिरियाच्या शहरामधल्या इडलिबमधली ही दृश्य आहेत. शिफा रुग्णालयात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी एकही ब्रेक न घेता 120 तासांपेक्षा जास्त काळ त्यांना काम करावं लागतंय. हॉस्पिटलमध्ये आणि शेकडो रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सोमवारच्या भूकंपानंतर अनेक मृतदेह देखील इथे या केंद्रात आणले जात आहेत. गंभीर जखमांवर जेव्हा तीव्र वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते इथे मशीन्स आणि औषधांची गरज आहे आणि इतक्या दुखापतींना तोंड देण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ नसल्याचं वैद्यकीय विद्यार्थी मोहम्मद युसेफ यांनी सांगितलंय. त्यामुळे इथं वैद्यकीय शाखेतल्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाते. या भूकंपानंतर सिरियामध्ये मानवतावादी मदतीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चौकशीची मागणी सिरियन सिव्हिल डिफेन्सच्या प्रमुखांनी केली. संयुक्त राष्ट्रांनी याबद्दल माफी मागण्याची विनंती त्यांनी केली. व्हाईट हेल्मेट म्हणून सिरियन सिव्हिल डिफेन्सची ओळख आहे. या गटाचे नेते रेद अल सालेह यांनी सध्या सुरू असलेल्या बचाव प्रयत्नांबद्दल सरमादा इथे पत्रकारांशी संवाद साधला. 100 तासांपेक्षा अधिक काळ अडकलेल्यांना वाचण्याची त्यांची शक्यता जरी कमी असली तरी इथली ऑपरेशन्स म्हणजे इथली कारवाई थांबणार नाही असं आश्वासन सालेह यांनी दिलं. मदतीबद्दल त्यांनी स्थानिकांचेही आभार मानले. तुर्कस्तानच्या अतांक्या शहरातली दृश्यात बचाव कर्मचारी ढिगाऱ्यातून वाचलेल्यांना बाहेर काढण्याचं काम अहोरात्र करतायत. एकीकडे या दृश्यांमध्ये जी हवाई दृश्य आहेत त्याच्यातून आपल्याला विनाशाची व्याप्ती दिसते. अतिथंड तापमानामुळे अनेकांच्या निवाऱ्यांचा प्रश्न निर्माण झालाय. सरकारकडून गरम जेवण तसंच तंबू आणि ब्लँकेट्सचं वाटप इथे सातत्यानं केलं जात आहे. पण ते गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा संघर्ष त्यांना अजूनही करावाच लागतोय. भूकंपातल्या मृतांची संख्या 2011 जपानच्या फुकुशिमामध्ये झालेल्या भूकंपात मरण पावलेल्या 18,400पेक्षाही जास्त आहे. 1999 तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलजवळ झालेल्या भूकंपात 18,000 जणांचा मृत्यू झाला होता. सिरियन निर्वासितांना मदत करणारी आंतरराष्ट्रीय धर्मादाय संस्था मॉल्हेमनं भूकंपामुळे प्रभावित झालेल्या हजारोंना मदत करण्यासाठी एक निवारा केंद्र उभारलंय. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी अतांक्या शहरातील एका लहान बागेत नागरिक एकत्र येत आहेत. गृहकलह आधीच इथे होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखीन भूकंपही झालाय. त्यामुळे याचा धक्का जास्त इथल्या लोकांना बसतोय असं तिथल्या संस्थेचे संस्थापक अल शार यांनी म्हटलंय. इथे दररोज हवाई हल्ले, रॉकेट हल्ले, बॅरल बॉम्ब होतात. आता भूकंपाची भर पडली आहे. अतांक्यामध्ये राहण्यायोग्य सुविधा, वीज, पाणी किंवा गरम पाण्याची व्यवस्था नाही. अनेक जण प्रियजनांची वाट पाहतात. त्यामुळे शहर सोडायला ते नकार देतात. अनेक नागरिक रस्त्यावर किंवा उद्ध्वस्त घरांच्या सावलीतच आश्रय घेत आहेत. शुक्रवारी वॉशिंग्टन डीसीमधल्या तुर्कस्तानच्या दूतावासासमोर भूकंप बाधितांसाठी देणग्या आणि मदत साहित्य ठेवण्यात आलं होतं. संयुक्त राष्ट्रांनी सिरियातल्या भूकंपग्रस्त भागातील नागरिकांसाठी $2.5 कोटी अनुदान देण्याचं वचन दिलं. तुर्कस्तान आणि सिरिया या दोन्ही देशातील आपत्कालीन ऑपरेशनसाठी या आठवड्याच्या सुरुवातीला घोषित केलेल्या $25 दशलक्ष व्यतिरिक्त हे अनुदान मदत करण्यात आली आहे. तुर्कस्तान आणि शेजारच्या सिरियामध्ये झालेल्या भूकंपात जखमी झालेल्यांवर भारतीय लष्कराची एक विशेष तुकडी मदतीला तैनात आहे. सर्वात जास्त नुकसान झालेल्या प्रदेशात एका तात्पुरत्या फील्ड हॉस्पिटलमध्ये इथे जखमींवर उपचार केले जात आहेत. दक्षिणेकडच्या तुर्कस्तानच्या शहरात म्हणजे इस्केंडमधल्या रुग्णालयात भारतीय लष्कराच्या वैद्यकीय सहाय्य पथकातील 99 सदस्य जखमींची काळजी घेत आहेत. ज्यात हॉस्पिटल्स, औषधं, प्रथमोपचार, एक्स-रे, IV थेरपी आणि इतर वैद्यकीय सेवाही पुरवल्या जात आहेत. या हॉस्पिटलने आतापर्यंत सुमारे 400 रुग्णांवर उपचार केलेत.
शोध आणि बचाव कार्याचे कर्मचारी अहोरात्र काम करतायत. प्रत्येकाला वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण त्यात मृतांची संख्या आता 25,000च्या पार पोहोचली आणि इतका विनाश पाहिल्यामुळे यातल्या कर्मचाऱ्यांचाही बांध फुटतोय. तुर्कस्तानमध्ये राहणाऱ्या एका सिरियन नागरिकानं शुक्रवारी पत्नी आणि आईला दफन करण्याचा कठीण काळ त्याच्यावर ओढवला होता. नाझिया आणि अहमद आणि त्यांच्या 4 मुलांनी तुर्कस्तानच्या एल्बिस्तान शहरात भूकंप झाल्यानंतरही सुरक्षित राहण्याचे पूर्ण प्रयत्न केले, पण त्यानंतर नाझिया यांचा मृत्यू ओढवला. नवीन घराच्या ढिगाऱ्यातून त्यांना बाहेर काढण्यात आलं, पण त्यांच्या दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्यात. त्यांच्या पायाची बोटं गमवावी लागली. एल्बिस्तान दफनभूमीमध्ये त्यांना अशा रीतीनं दफन करण्यात आलं. अहमद यांचे शेजारी देखील भूकंपात मारले गेलेत. तुर्कस्तानमध्ये मारल्या गेलेल्या 700हून अधिक सिरियन लोकांचे मृतदेह दफनासाठी इथे परत पाठवले जात आहेत. गाझियान्टेपच्या 75 किलोमीटर उत्तरेला असलेल्या तुर्कस्तानच्या शहरातल्या बारासुबात स्टेडियममध्ये शेकडो तंबू असे उभारण्यात आले. ही दृश्य आपण बघतोय. या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या रहिवाशांसाठी या मैदानात तात्पुरती छावणी उभारण्यात आली आहे. स्थानिक आंतरराष्ट्रीय संस्था आणि तुर्कस्तान सरकारनं गरम जेवण, तंबू आणि ब्लँकेट्सचं वाटप इथे वेगानं सुरू केलंय. भूकंपाचा क्षण अत्यंत भयानक होता. आमच्या सभोवताली घरं, झाडं, कॅफे सर्व काही होतं, जे सगळं नष्ट झालंय. मी माझ्या कुटुंबाला सुरक्षित स्थळी आणल्याचं स्थानिक रहिवासी हानापी यांनी सांगितलं. या प्रचंड भूकंपामध्ये आणि या जी मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे त्यातले काही क्षण आनंदाचे देखील आहेत, कारण इथल्या 10 दिवसांच्या बाळासह अनेकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढलं जातं आणि ते क्षण अत्यंत मोलाचे ठरत आहेत. हाताय प्रांतातली दृश्य आहेत. समन जिल्ह्यातल्या एका इमारतीच्या ढिगाऱ्यातून नवजात यागिज उल्लासला बाहेर काढतानाची ही दृश्य सध्या आपण बघतोय की किती कठीण काम हे सगळे बचाव कर्मचारी करतात. त्याच्या 2 बहिणी देखील त्याच्यासोबत होत्या. या भूकंपाची मृतांची संख्या आणखीन वाढत चालली आहे. सिरियाचं शहर लताकियामध्ये इथे मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. इथल्या नागरिकांना दफन करण्यासाठी जागेची समस्या निर्माण झाली होती आणि मोहम्मद अल दयन या प्रदेशातील जमीन मालकानं परिस्थिती आणखीन त्यांना सोय उपलब्ध करून द्यावी म्हणून आपली काही जमीन ही दफनभूमी म्हणून वापरण्यासाठी दान केली आहे. शवगृह आणि स्मशानभूमीतली जागाही आता उपलब्ध नाही, त्यामुळे काही शहरांच्या रस्त्यांवर ब्लँकेट आणि चादरींमध्ये मृतदेह गुंडाळून ठेवण्यात आलेत. इंडोनेशियामधल्या नागरिकांनी देखील तुर्कस्तान आणि सिरियामधल्या भूकंपग्रस्तांसाठी राजांनी प्रार्थना केली. जकार्तामधली दृश्य इस्तिक्लाल ग्रँड मशिदीमध्ये एक नमाज अदा करण्यात आली आणि हजारो नागरिकांनी इथल्या नागरिकांसाठी म्हणजे भूकंप बाधितांसाठी विशेष प्रार्थना केली. तुर्कस्तानमधलं आमचं कुटुंब आणि बांधव्य आपत्तीतून जाण्यास म्हणजे त्यांना या कठीण परिस्थितीचा सामोरं जाता यावं आणि त्यांना परिस्थितीतून मार्ग काढता यावा, त्यांना धैर्य मिळावं यासाठी ही प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. इंडोनेशिया बचाव कर्मचारी, वैद्यक आणि न्यायवैद्यकीय त्याचबरोबर इतर सहाय्य देखील असलेली एक टीम मदतीसाठी इथे पाठवणार आहे. तुर्कस्तानच्या गाझियान्टेप भागातली ही दृश्य आहेत. कर्मचाऱ्यांनी ढिगारा हटवताना किती प्रचंड काम त्यांना करावं लागतं तेव्हाची ही दृश्य आहेत. तिथे बचाव कार्य सातत्यानं सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढेल असं म्हटलं जात आहे. तुर्कस्तानमधल्या 17,600हून अधिक नागरिक आणि युद्धग्रस्त सिरियामधल्या 3,500 पेक्षा अधिक जणांचा यात समावेश आहे. या आपत्तीत हजारो जण जखमी झालेत आणि हजारो जण बेघरही झालेत. बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी कुर्दिश स्वराज्य प्रशासनानं पाठवलेली मदत सिरियाच्या विरोधकांनी रोखली आणि कुर्दिश चेकपॉईंट ओलांडल्यानंतर ट्रकना अल जुलूद गेटवर प्रवेश नाकारण्यात आला. शुक्रवारी देखील त्यांना तिथे थांबवण्यात आलं. या मदतीच्या ताफ्यात डिझेल आणि रॉकेलनं भरलेले 30 टँकर, ब्लँकेट, कपडे आणि इतर मदत साहित्य असलेल्या ट्रकचा समावेश होता. तुर्कस्तानमध्ये भूकंपात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आणि आपल्या कुटुंबातील तरुण मुलांना दफन करण्याची वेळ इथल्या ज्येष्ठांवर आली आहे. दफनभूमीवर दुर्घटनेतल्या मृतांना दफन करण्याची त्यांच्या नातलगांची सातत्यानं गर्दी होतीये. खालेद ही त्यापैकीच एक. त्यांनी आपत्तीत आपल्या 5 वर्षाच्या भाची तस्नीमला गमावलाय. किरीखान या सीमावर्ती भागात तिचा मृतदेह सापडण्यापूर्वी तस्नीम 3 दिवस ढिगाऱ्याखाली होती. वडिलांसह तिचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. इतरही बातम्या आपण बघणार आहोत. आता बातमी आहे युक्रेनमधली. कीव शहर प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार युक्रेनच्या हवाई दलानं शहरावर 10 रशियन क्षेपणास्त्र डागली होती आणि कीव स्थानक आणि आपत्कालीन विभागानं या सगळ्या नुकसानीचं निरीक्षण केलंय आणि एका क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात 2 कार, एक घर आणि विजेच्या तारांचं प्रचंड नुकसान झालंय असं या सर्वेक्षणात समोर आलंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कीव शहर प्रशासनाचे प्रमुख सेर्ही यांनी याविषयीची माहिती दिली. क्षेपणास्त्र वाहून नेणारी रशियन क्रूज Tu-95 स्ट्रॅटेजिक बॉम्बरनं उद्ध्वस्त करण्यात आली.
रशियाच्या पत्रकार मरीना यांनी पॅरिसमधल्या ब्रीफिंग दरम्यान युक्रेनला पाठिंबा दर्शवला. रशियाच्या सरकारी टेलिव्हिजनवर युक्रेनमधल्या युद्धाचा निषेध करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या रशियन पत्रकार आहेत. त्यांनी पॅरिसमध्ये रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद घेतली. 4 महिन्यांपूर्वी त्या नजरकैदेत होत्या आणि त्यांच्या मुलीसह रशियातून पळून गेल्याची त्यांनी माहिती त्यांच्याविषयी देण्यात आली. मॉस्कोमध्ये युक्रेनबद्दलच्या युद्धाबद्दल बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. युक्रेनच्या वीर नागरिकांसाठी आपला पाठिंबा व्यक्त करायचा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि ॲडव्हेंटिस्ट डेव्हलपमेंट अँड रिलीफ एजन्सीकडून आवश्यक असलेली मदत गोळा करण्यासाठी डोन्स्टक प्रदेशातल्या युक्रेनच्या नागरिकांनी शुक्रवारी रांगा लावल्यात. या शहरातील रहिवाशांना इमर्जन्सी फूड किट्स त्याचबरोबर रेशन आणि बेबी फूड बॉक्स इथे देण्यात आलेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हे युद्ध सुरू झालं आणि युक्रेनच्या नागरिकांना मदत इथे सातत्यानं या एजन्सीकडून केली जाते. मदत प्रकल्पानं आतापर्यंत युक्रेनमधल्या 13 क्षेत्रांमध्ये ही मदत पोहोचवली आहे. पुढची बातमी. अमेरिकेतली जो बायडन यांनी राज्यपालांचं स्वागत केलं होतं. व्हाईट हाऊसच्या डिनरसाठी या सगळ्या राज्यपालांना आमंत्रित करण्यात आलं होतं आणि या ब्लॅक टाय डिनरसाठी सर्व राज्यांचे राज्यपाल आणि त्यांच्या जोडीदाराचं देखील यावेळी स्वागत करण्यात आलं. पुढची बातमी आहे. नायजेरियामधली चलनात असलेल्या मर्यादित नोटांचा प्रश्न तिथे उपस्थित होतोय, कारण तिथे चलनाचा तुटवडा जाणवतोय आणि त्यामुळे नागरिक त्रासलेत. या राष्ट्रातील अनेक जण आणि नागरिकांना आणि व्यावसायिकांना याचा त्रास होतोय. सेंट्रल बँक ऑफ नायजेरियानं बँकिंग प्रणालीबाहेर चलनात असलेल्या एकूण चलनापैकी 85% चलन पुनर्प्राप्त करण्यासाठी मदत करण्यासाठी पुन्हा डिझाईन केलेल्या नोटा आणि मोठ्या प्रमाणात रोख पैसे काढण्यावर नवीन नियम लागू केलेत आणि त्यामुळे पैशांची अफरातफर होऊ नये यासाठी आणि त्याचबरोबर या मोठ्या अर्थव्यवस्थेत डिजिटल पेमेंटला अधिक सक्षमपणे राबवता यावं यासाठी मदत होईल असा त्यांचा विचार आहे. लॉस एंजेलिसमधली बातमी आहे. कॅलिफोर्निया विमानतळावर एक अपघात झाला. विमान आणि बसची धडक झाली, ज्यात 5 जण जखमी झालेत. दीर्घायुष्यासाठी एका उंदराची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. स्टार ट्रेकचा अभिनेता पेट्रिक स्टीवर्टच्या नावावर पॅसिफिक पॉकेट माऊसला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची मान्यता मिळाली आहे आणि दीर्घायुष्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. 9 वर्ष आणि 209 दिवसांचं त्याचं वय आहे आणि हा सर्वात जुना जिवंत उंदीर अशी ही नोंद आहे. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचं आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पनवेल तालुक्याचे ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या मुलीच्या लग्नात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी गाण्यावरती ठेका धरला. ठाकरेंच्या तालुका अध्यक्षांच्या लग्न सोहळ्यामध्ये नाचताना दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. अहमदनगरच्या खंडाळा गावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं. या टोळीकडून 5,12,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. बारामतीत बेकायदेशीर गॅस रिफिल सेंटरवरती स्थानिक गुन्हे पथकाने कारवाई केली आहे. घरगुती वापरातील गॅस मशीनच्या साह्यानं कमर्शियल गॅसमध्ये भरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत 57 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. शिर्डी ग्रामस्थांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या साई परिक्रमेला सुरुवात झाली. यावेळी साईनामाच्या जयघोषात शिर्डी नगरी दुमदुमून गेली. शिर्डीच्या सीमेत 13 किलोमीटरवरती संपन्न होणाऱ्या या परिक्रमेत ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेतलाय. मिनी पंढरी अशी ओळख असलेल्या शेगाव संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्तानं यात्रेचं स्वरूप आलंय. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महाराजांचं मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्यात आलं. दुपारी महाराजांच्या पालखी सोहळ्याचं देखील आयोजन करण्यात आलंय. संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या कार्यक्रमात खासदार नवनीत राणांनी भाग घेतला होता. डोक्यावर घेऊन त्या टाळ मृदुंगाच्या तालावरती भक्तीत तल्लीन झाल्या होत्या. यावेळी नवनीत राणांनी महिलांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.
गोरक्षक तरुणांना मारहाण करणाऱ्या नांदेडच्या इस्लामपूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळेंचं निलंबन झालंय। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता। या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले। कोल्हापुरात एका मद्यपी ट्रक चालकानं फुटलेल्या टायरसह 5 किलोमीटरवरती थरारक राईड केली। त्यामुळे संतप्त नागरिकांनी ट्रक थांबवून ट्रक चालकाला चोप दिला आणि त्यानंतर नागरिकांनी ट्रकची देखील तोडफोड केली। बुलडाण्यामध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। रस्त्यावरती टायर जाळून हल्ल्याचा निषेध करण्यात आला। नागपूरच्या सावजी भोजनालयात दारूचा वाहतूक पूर ही बातमी दाखवल्यानंतर उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागा झालाय। त्यानंतर दारू विक्रेत्यांवरती आणि दारू पिणाऱ्यांवरती कारवाई केली जाते। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी पूर्ण होत आली आहे, तरी जिल्ह्यामध्ये एकही हरभरा खरेदी आधार केंद्र सुरू करण्यात आलेलं नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात एकावरती 2 जणांनी चाकूने हल्ला केला। या घटनेत आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले। बदली होताच पोलीस अधीक्षकांना आपल्या कार्यालयातील टॉयलेटचं दार, खुर्ची, टेबल, एसी, पडदे आणि लाईट काढून नेल्याचा प्रकार चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालयात घडलाय। या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलण्यास मात्र नकार दिला। बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहराच्या रावण टेकडी परिसरातील डम्पिंग ग्राउंडला पुन्हा एकदा आग लागली। आगीमुळे परिसरातील नागरिकांना धुरामुळे त्रास होतोय। चंद्रपूर शहरातील शकुंतला लॉन येथे लग्न सोहळ्यात धाडसी चोरी झाली। चोरट्यांनी भर लग्नातून 33 सोन्याची बॅग लंपास केली आहे। शेतकऱ्यांची लूट प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात 2 वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली। आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊयात आणि आता जाऊयात फ्रान्समध्ये। राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या देशाच्या पेन्शन व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या योजनांविरोधात देशभरात अशी निदर्शनं सुरू आहेत। पूर्ण फ्रान्समध्येच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पॅरिस, नाईस, मार्सेले, टुलूस, नॅन्टेस आणि इतर शहरांमध्ये देखील असे भव्य मोर्चे काढण्यात आले। या पेन्शनसाठी किमान सेवानिवृत्तीचं वय 62 वरून 64 पर्यंत वाढवण्यासाठी या विधेयकावर फ्रान्सच्या खासदारांनी आठवड्याच्या सुरुवातीला जोरदार वादविवाद त्यांच्यात होत होते, पण मॅक्रॉन यांच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा एक प्रमुख कायदा मानला जातोय। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 7 मार्चपासून देशव्यापी बंद करण्याची धमकी या नागरिकांनी दिली आहे। 16 फेब्रुवारीला या संपाचं नियोजनही करण्यात आलंय। आणि आता बघणार आहोत इतरही बातम्या। इटालियन डिझायनर सबॅटो डी सरनो यांनी गुच्चीचे नवीन क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून आता पदभार स्वीकारला आहे। एक प्रचंड वेलनोन ब्रँड आहे। पुढच्या सप्टेंबरमध्ये मिलान फॅशन वीक दरम्यान त्यांचं पहिलं कलेक्शन सादर होते। डी सेरोना यांनी याआधी प्राडा, डॉल्से & गबाना आणि व्हॅलेंटिनोसाठी देखील काम केलंय। याआधी त्यांनी फॅशन डायरेक्टर या पदावर काम केलेलं आहे। याआधी त्यांनी फिमेल आणि मेल हे दोन्ही कलेक्शनचे निरीक्षण केले आणि त्यानंतरच त्यांना मोठ्या ब्रँडची जबाबदारी देण्यात आली आहे। पुढची बातमी आहे बोस्टनमधली महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या एका गटाला रेडिओ सिटी रॉकेट डान्स शिकण्याची एक संधी मिळाली होती आणि वार्षिक क्रिसमस स्पेक्टॅक्युलरसाठी ओळखला जाणारा हा ग्रुप बकर्लीमध्ये बोस्टन कन्झर्वेटरी सोबत पार्टनरशिपमध्ये आहे आणि या मधल्या विद्यार्थ्यांना रॉकेट डान्स शिकवला जातोय, ज्यात या विविध आणि कठीण स्टेप्स विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात। 1867 मध्ये स्थापन झालेल्या परफॉर्मिंग आर्ट स्कूलमधल्या या सत्राचा सर्वात लोकप्रिय नृत्यवर्ग आहे। 38 विद्यार्थी यात परफॉर्म करतात। अमेरिकन फॅशन डिझायनर क्रिश्चियन सिरियानोनं त्यांच्या न्यूयॉर्क फॅशन वीकच्या रॅम्पवर कलरफुल ड्रेसेस नुकतेच सादर केले। स्टेट ऑफ द युनियनसाठी उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी देखील सिरियानो यांनी डिझाईन केलेला ड्रेस यावेळी परिधान केला होता। इतर मॉडेल्स देखील यावेळी क्लासी लुकमध्ये दिसत होत्या। हॅरी स्टाईलनं शनिवारी रात्री लंडनमधल्या O2 एरिनामधल्या त्याच्या चार्ट टॉपिंग हिट ॲज इट वॉज हे गाणं सादर केलं आणि ज्यामध्ये ब्रिट अवॉर्ड्समध्ये हे गाणं त्यानं रिलीज केलंय। यावेळी हॅरी स्टाईलनं अल्बम ऑफ द इयर, आर्टिस्ट ऑफ द इयर, सॉन्ग ऑफ द इयर आणि सर्वोत्कृष्ट पॉप आणि बी ॲक्ट पुरस्कार देखील त्यानं मिळालेले आहेत।
या सोहळ्यात ब्रिटन संगीतातील सर्वोत्कृष्ट संगीत सादर करण्यासाठी यूके आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कलाकारही सहभागी झाले होते. कॅनडाचा रॅपर ड्रेकचा मेणाचा पुतळा लंडनच्या मॅडम तुसॉमध्ये ठेवण्यात आला आणि क्रिस्टल पॅलेसमधल्या 2021च्या या फेस्टिवलमधल्या त्याच्या अपीयरन्सनं प्रेरित होऊन त्याचा तेव्हाचा जो वेश होता त्यावर आधारित हा पुतळा आहे. इथेच रिहानाची देखील मेणाची प्रतिकृती नुकतीच साकारण्यात आली आणि ग्लोगाला रूममध्ये ही पाहता येणार आहे आणि तिला स्ट्रॅपलेस मिनी ड्रेस जो मॅचिंग मीटरनं परिधान केला होता तोच यावेळी परिधान करण्यात आला आणि काही दिवसातच तिच्या या मेणाच्या पुतळ्यासोबत फोटो काढणं शक्य होणार आहे. या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पण येणाऱ्या बुलेटिनमध्ये आपण भेटणार आहोत माझी सहकारी सुवर्णासह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.